काही मायक्रो ऑर्गॅनिझम हे हार्मफुल असतात, त्यामुळे हे काही रोगांचे कारण ठरतात. त्यापैकी पहा, काही रोग आपल्याला इथं दिलेले आहेत, काही डिसीजची नावं इथं दिलेली आहेत. त्यामध्ये आहे कोल्ड, इन्फ्लुएन्झा, पोलिओ, चिकन पॉक्स, डिसेंट्री, मलेरिया, टायफॉइड अँड ट्युबरक्युलोसिस. तर आपल्याला हे माहिती असलं पाहिजे की परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारला जातो की ही जी डिसीज आहेत यांची कारणं काय आहेत. म्हणजे काही डिसीज जे आहेत ती व्हायरसमुळे होतात, काही प्रोटोझोआ किंवा त्यालाच आपण प्रोटोझोआन्स म्हणतो. ओके. आणि काही डिसीजची कारणं ही बॅक्टेरियल असतात. म्हणजे काही रोग ही बॅक्टेरियामुळे होतात, काही रोग हे प्रोटोझोआमुळे होतात, तर काही रोग हे व्हायरसेसमुळे होतात. त्यामुळे आपल्याला काय केलं जातं परीक्षेमध्ये, अशी डिसीजची नावं दिली जातात आणि त्याचं कॉज काय, म्हणजे व्हायरसमुळे होणारी रोग, बॅक्टेरियामुळे होणारे रोग, प्रोटोझोआन्समुळे होणारे रोग यांच्या जोड्या लावा, अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारला जातो. तर लक्षात घ्या, कोल्ड हा जो डिसीज आहे तो